तर आई बाहेर गेल्याच्या नंतर नाही का मी एकटा पोहा बनवून खाल्लो होतं. ते कसं काय ब्लॉग शेवटपर्यंत पहा सगळं सांगतो. नमस्कार भावना, मी तुमचा लाडका ब्लॉगर राहा. तर आंघोळ वगैरे केलो आणि मग रेडी झालो. मग रेडी झाल्याच्या नंतर नाही का मग काय काम नव्हतं. मग थोडा वेळ टीव्ही पाहिलो. टीव्ही पाहायच्या नंतर ओमदादाचा फोन आला. ओमदादा म्हणायला लागला इरीपाशी थोडस काम आहे. मी बी म्हणलं असं कसं काय काम आहे. तर मी गेलो इरीपाशी पाहिलं तर मग त्याने सांगितलं की मोटर थोडीशी खराब होती, त्याच्यामुळे त्याला बरं केलं. मग ते झाल्याच्या नंतर मग गेलो आम्ही ओमदादाच्या घरी पबजी खेळायले. मग पबजी खेळता आम्हाला लागली होती भूक. मग आलो घरी. मी घरी येऊन पोहा काढलो. मग पोहा धुतलं. धुवायच्या नंतर नाही का मग मी एक प्लेटामध्ये काढलो. मग तिथे नाही का मिरची हळद वगैरे टाकलं. ते झाल्याच्या नंतर नाही का मग कांदे कापायला बसलो. मग कांदे कापणं झालं. मग काय एक कढईत नाही का तेल टाकलं. मग तेल टाकायच्या नंतर नाही का मग ते कढईमध्ये नाही का मग कांदे टाकलं. मग कांद्याला नाही का इकडे तिकडे फिरवलं. मग काय आई आली. मग आईने सांगितलं की तू काय करून राहिला. मी सांगितलं आईला की तू घरी नाही होती, त्याच्यामुळे नाही का मी पोहे बनवून राहिलो होतं. तर आईने सांगितलं की तू बाजू आहे, मी पोहे बनवतो. माझी आईला मग सांगितलं की मला पोहा बनवता येत नाही, तूच बनव. तर आजचा ब्लॉग कसा होता कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.